राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. आता लवकरच मिळणार आंबा फळपीक किंवा नुकसान भरपाई. महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचा यशस्वी पाठपुरावा. अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांच्याकडून माहिती देण्यात आली. पावसाच्या भीतीने रायगड जिल्ह्यातील रखडलेली भातमळणीची कामे मार्गी लागलेली असून खरीपामधील जमा केलेले भात पीक भात जमा करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग आता सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने शेतकरी अडचणीमध्ये सापडलेल्या एकासोबत दुसरेही घेण्याची सक्ती केली जात आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये GDP असेल 7.4%. सांख्यिकी कार्यालयाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. ट्रम्प टॅरिफनंतर अर्थगती वेग घेणार. चीनी बेदाण्यावरती निर्बंध घालण्याची मागणी केली जाते. विक्री करणारे आणि साठवणूक करणाऱ्यांवरती कारवाई करा. बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे. 2 लाख विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक मदत. एकल माता योजना लवकरच घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विस्कळीत विजेमुळे शेतकरी त्रस्त झालेले असून जेऊर परिसरातील शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवरती. बांगलादेशला हिलीलँड पोर्ट मार्गे होणारा कांदा निर्यात ठप्प झालेला असून नवीन आयात परवान्यावरील निर्बंधामुळे मोठा फटका बसलेला आहे. जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना 200 कोटी रुपयांचा फटका बसल्याचे चित्र दिसत आहे. रायगडमधील ग्रामपंचायतीची वाटचाल जलसमृद्धीच्या दिशेने होते. एकच दिवशी 778 ठिकाणी वनराई बंधारे उभारणी करण्यात आली. समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. सोने तारण ठेवून सोने खरेदी ही जोमामध्ये होते, कारण तारण सोन्यांमुळे बँकांच्या तिजोऱ्या फुल झालेल्या आहे. गोल्ड रोटेशनचा धंदा हा तेजीमध्ये चालू असून बँकांना घालाव्या लागल्यात मर्यादा. खेळणा मध्यम प्रकल्पामधून रब्बीसाठी आवर्तन सुरू करण्यात आलेले आहे. 2500 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आलेले असून शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे. तुरीला तेजी तर सोयाबीन कापसासाठी मोठी आवक निर्माण झालेली आहे. सद्यस्थितीमध्ये कापसाला किमान 7,665 रुपये तर कमाल 8,010 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळालेला आहे. गव्हाला सरासरी 2,600 रुपये, ज्वारीला 3,350 रुपये, बाजरीला 3,000 रुपये दर मिळालेला आहे. मक्याची 1,398 क्विंटल आवक नोंदवण्यात आलेली असून सरासरी दर हा 1,640 रुपये राहिलेला आहे. तुरीच्या बाजारामध्ये मात्र चांगलीच तेजी पाहायला मिळालेली आहे. पांढरी तूर 7,525 रुपये तर लाल तूर 7,550 रुपये तर काळ्या तुरीला तब्बल 8,600 रुपयांपर्यंत दर मिळालेला आहे. तांदूळजा येथे सुरक्षित वाहतुकीचे 3-13 वाजलेले असून बाजारपेठेतील वाढती वाहने, गल्लीतील रस्ते बंद झालेले आहे. वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झालेले आहे. पारनेरला 93,000 कांदा गोण्यांची आवक झालेली असून शुक्रवारचे लिलाव रद्द झालेले आहे. 19 ते 20 रुपयांचा भाव मिळालेला आहे. 80,000 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आलेला असून गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये हा निम्मेच आहे. दररोजची सरासरी आवक कमी झालेली असून आणखी महिनाभर खरेदी केंद्र सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पारोळा अमळनेरामध्ये भरडधान्य खरेदी केंद्र सुरू करा. भरडधान्य खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांकडील माल तसाच घरामध्ये पडून आहे. रब्बी हंगामासाठी बोरी धरणामधून आवर्तन सुटल्याने शेतीला मोठा दिलासा मिळालेला आहे. दोन्ही कालव्याअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार लाभ. यंदा शेतीसाठी राहणार 3 आवर्तन. मुक्ताईनगर येथील 22 आंदोलक शेतकरी पोलिसांच्या ताब्यामध्ये सापडलेले असून खामखेडा पुलाजवळील जमिनीच्या मोजणीसाठी प्रशासनाची कारवाई. शेतकऱ्यांचा विरोध. रब्बी पिकांवरती चिकटा तसेच माव्याचा प्रादुर्भाव दिसून येतोय. गेल्या 4 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे शाळू पिकावरती काळा मावा तसेच चिकटा व पाना पिवळे पडण्याचे प्रमाण वाढलेले आहे. तर साखर आयुक्तांवरती दबाव आणणार असे राजू शेट्टी म्हणाले. ऊसतोडीनंतर पेमेंट न करणाऱ्यांना हा इशारा देण्यात आलेला आहे. विद्यार्थी शिक्षकांची आता होणार ऑनलाईन हजेरी. शासनाचे आदेश जारी करण्यात आलेले आहे. VSK पोर्टलचा वापर करण्यात आलेला असून शिक्षकांना मोबाईलवरून नोंदवावी लागणार. रब्बी हंगामामध्ये गव्हाचे क्षेत्र हे घटलेले असून मक्याचे क्षेत्र वाढलेले आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 95% पेरण्या पूर्ण झालेल्या असून थंडीमुळे पिकांची वाढते जोमामध्ये आंतरमशागतीचे काम सुद्धा सुरू आहे. आता रेशन कार्ड धारकांची झाली निराशा. या वस्तू आता गायब झालेल्या असून पुरवठा विभाग 5.5 लाख ग्राहकांना दुकानातून मिळणार तरी काय. KYC प्रक्रियेने 2 लाखांच्या वरती लाडक्या बहिणींची केली घोर निराशा. 17वा हप्ता जमा झालाच नाही. लाभासाठी आता चक्रा मारण्याची वेळ आलेली आहे.
संत्रा पिकाचे नुकसान झालेले असून 12.39 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. 13 कोटींचा पाठवला होता प्रस्ताव. आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील संत्रा बागांना अतिवृष्टीचा फटका बसलेला होता. गो ग्रीन योजनेमधून 4,352 ग्राहक मालामाल झालेले आहेत. वर्षाला 5.22 लाख रुपयांची बचत होते. वर्धा जिल्ह्यामध्ये मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद. नवीन वर्षामध्ये रेशनवरती ज्वारी बंद करण्यात आलेली असून तांदूळ सुद्धा कमी आहे. गहू जास्त मिळणार. धान्य वाटपामध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला. गोंदिया जिल्ह्यामध्ये लाखो शिधापत्रिका धारकांवरती होणार बदलाचा परिणाम. कापणीसोबतच मळणी करण्यात आली. हार्वेस्टरला शेतकऱ्यांची पसंती मिळते. हार्वेस्टरला मागणी सुद्धा वाढलेली असून शेतकऱ्यांचा कल आता यंत्रणेकडे वाढलेला आहे. सोनपुरी परिसरामध्ये सिंचनासाठी पाणी नाकारलेले असून शेतकरी झाले आक्रमक. 12 जानेवारीपासून सिंचन कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला. 4 महिन्यांपासून वेतन थकलेले असून जगायचं तरी कसं, कारण शासनाकडून निधी अप्राप्त झालेला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचारी सापडले आर्थिक संकटामध्ये. संघटना आंदोलनाच्या तयारीमध्ये आहे. बांधकाम कामगारांसाठी खंडीभर योजना. दलालच ठरतायत लाभार्थी. भांडे वाटपात सुद्धा आर्थिक उलाढाल होते. कोणाला दिले आणि कोण वंचित आहे असा प्रश्न आता पडलेला आहे. नवखळा गावामध्ये अखेरच्या प्रवासाला सुद्धा एकोप आहे. प्रत्येक घरामधून हजेरी अनिवार्य असून गरीब श्रीमंत भेद मिटवणारा अनोखा सामाजिक दंडक. वरोऱ्यामध्ये सेतू केंद्राचा वाद हा सुरूच असून ऑपरेटर हटवल्याने गोंधळ निर्माण. सेतू केंद्र वाऱ्यावरती. नागरिकांना कामासाठी भटकण्याची आली वेळ. तिळाच्या वाढत्या किमती तरीसुद्धा मागणीमध्ये घट नाही. मकर संक्रांतीचा सण हा तोंडावरती आलेला असून बचत गट लागले कामाला. शेतकऱ्यांना न विचारता शेतामध्ये खोदकाम सुरू आहे. गावठाण रस्ता सुद्धा उखाडला. शेतकऱ्यांचे होते मोठे नुकसान. आष्टी परिसरामध्ये सुरू असलेल्या कामांमुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होतोय. त्याला अर्थप्रणाली अद्यावत नाही, मग वेतन बिल काढायची तरी कसे, कारण तांत्रिक अडचणीचा फटका बसतोय. विदर्भ खासगी प्राथमिक शिक्षक संघाचा सवाल. 90 लाखांच्या अतिरिक्त रेशन धान्य वाटपामध्ये आयोची विकेट. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश देण्यात आले. 2,237 क्विंटल गहू तांदळाचे अतिरिक्त वाटप केले. दहेंद्रीमध्ये विहीर घोटाळा. 2 तांत्रिक अधिकारी बडतर्फ करण्यात आले. रोजगार हमी योजनेमध्ये गैरप्रकार भोवला. 5 लाभार्थींवरती वसुलीची टाच. लागवडीने कांदा पेरणी पद्धत झाली कालबाह्य, कारण ट्रॅक्टरला प्राधान्य मिळते. बियाण्यांची सुद्धा बचत होते. महिला मजुरांचा अभाव असून अव्वाच्या सव्वा मजुरी खर्च हेच ठरले कारण. महसूल प्रशासनाचा ढिसाळ कारभार. अनुदानासाठी शेतकऱ्यांना चक्रा माराव्या लागत आहेत. पूर्णा तालुक्यातील 9,500 शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहे. नैसर्गिक आपत्ती व विभागामध्ये गर्दी होते. मुबलक पाणी असून सुद्धा तरीही टरबूज लागवडीकडे शेतकऱ्यांची पाठ फिरते. सेलू तालुक्यामध्ये यंदा केवळ 200 एकरांवरतीच लागवड करण्यात आली. समृद्धीचा कंत्राटदार शेतकऱ्यांना धमकावतोय. शेतकऱ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट. शेतकरी हा राबला आणि ऊस हा रस्त्यावरती सांडला. एंट्री घेताना हात पुढे, पण ऊस सुरक्षित नेण्याची जबाबदारी ही कुणाची आहे, कारण ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून उमटत आहेत तीव्र प्रतिक्रिया. कळंब परिसरातील डाळिंब, ब्राझील राजमा, केळीमधून आशाबाईंनी साधली समृद्धी. 20 वर्षांपासून स्वतः शेती करत असल्याचं आशाबाई सांगतात. 11,000 हेक्टरवरील ऊस येणार एआयच्या कक्षेमध्ये. जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आलेली असून शेतकरी क्लस्टर होणार. उत्पादनामध्ये 40% होईल वृद्धी. शेतकऱ्यांच्या गोड ऊसाची कडू कहाणी. दरामध्ये तफावत आणि गुळ युनिट धारकाकडून लूट होते. मंठा तालुक्यामध्ये उत्पादकांची कोंडी होत असून एकसमान दर द्यावा. वसमत परिसरामध्ये आधार केंद्राचा बाजार सुरू असून अपडेटच्या नावाखाली सर्रास लूट केली जाते. सेवा केंद्रे बनली लूटमारू केंद्रे. जादा दराने वसुली सुरूच. पंचायत समितीमधील अस्थिर प्रशासनाचा लाभार्थ्यांना फटका बसतोय. लाभार्थी हैराण झालेले असून गाव पातळीवरती ग्रामसेवक, अभियंत्याची सुद्धा कोंडी होते. अनुदान वेळेवरती मिळेना. नियमांची झंझट नको. शेतकरी विकू लागले खुल्या बाजारामध्ये पांढरं सोनं. सीसीआयकडून 4,80,000 क्विंटलची खरेदी करण्यात आली. 8,000च्या वरती शेतकऱ्यांचे अर्ज हे त्रुटीमध्ये अडकलेले असून 3,835 अर्ज नाकारलेले आहे. रिक्त जागांवरती सेवानिवृत्त शिक्षक. महिन्याला 20,000 रुपयांचे मानधन मिळते. सीओनी काढले गट शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र. अर्ज करण्याची प्रक्रिया झाली सुरू. शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्कामधून मोठा दिलासा मिळालेला असून कर्ज ही कागदपत्रांवरती मोठी सवलत मिळालेली आहे. सरकारच्या निर्णयाचे अल्पभूधारकांकडून स्वागत केले जाते. जवळकेच्या शेतकऱ्यांनी हिवाळ्यामध्ये केली खरबुजाची लागवड. उच्च शिक्षित तरुणाचा शेतीमध्ये यशस्वी प्रयोग.
जळगाव नेऊर जिल्ह्यामध्ये यंदा रब्बीचे पेरणी क्षेत्रामध्ये वाढ झालेली असून पेरणी ही 110% पूर्ण झालेली आहे। गडीत धान्याच्या पिकाच्या लागवडीच्या प्रमाणामध्ये सुद्धा झाली मोठी घट। रब्बी हंगामामध्ये युरियाचा तुटवडा भासतोय। रब्बी हंगामातील पिके बहरलेली असताना युरिया खताचा तुटवडा निर्माण झालेला आहे। युरिया उपलब्ध होत नसल्याने पिकांच्या वाढीवरती प्रतिकूल परिणाम होत असून हतबल झालेला शेतकरी कृषी सेवा केंद्राचे उंबरठे झिजवत आहे। त्यांच्याकडे रेशन कार्ड, त्यांनाच आयुष्यमान भारत योजनेमध्ये उपचार मिळणार। वाशिम जिल्ह्यामध्ये 4 लाखांच्या वरती नागरिकांकडे आयुष्यमान कार्ड उपलब्ध आहे। विविध उपचार, शस्त्रक्रिया आणि गंभीर आजारासाठी उपयोगी पडणार। तिळाचे बियाणे हे 100% अनुदानावरती मिळत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे। खामगाव तालुक्यामध्ये केळीवरती करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतोय। शेतकरी सुद्धा चिंतेमध्ये सापडले। खामगाव तालुक्यातील केळी उत्पादकांवरती नैसर्गिक संकट कायम आहे। घरकुल योजनेचे अनुदान रखडलेले असून लाभार्थी त्रस्त झालेले आहे। बोरजवडा येथील लाभार्थ्यांची बीडीओकडे तक्रार। नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी केंद्र पुन्हा सुरू करण्यात आलेले असून साठवणुकीसाठी जागा नसल्याने बंद होती खरेदी। जिगाव आरक्षणामधून वगळलेल्या जमिनींवरील प्रतिबंधक हटवण्यास प्रारंभ झालेला असून खामगाव औद्योगिक क्षेत्रासाठी भूसंपादनाचा प्रस्ताव रद्द करण्यात आला। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। अकोला जिल्ह्यामध्ये 48,000 हेक्टरवरील रब्बी पिकांना विम्याचे कवच असून शेतकऱ्यांनी भरला 1.43 कोटी रुपयांचा प्रीमियम। खासगी बाजारामध्ये कापसाचे दर वाढल्याचे चित्र दिसून येते। आयात शुल्क पुरवत असून सरकीचे दर वाढल्याचा यासाठी परिणाम होतोय। सत्तेकडे एटीएम म्हणून बघणाऱ्यांना बाजूला सारा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भिवंडी शहराला लॉजिस्टिक हब बनवणार। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उड्डाणपूल तसेच भुयारी मार्ग उभारणार। ट्रम्प याचे सारे काही तेलासाठी सुरू आहे। व्हेनेझुएलाचे कोट्यावधी बॅरल तेल थेट अमेरिकेकडे। विक्रीमधून येणाऱ्या कोट्यावधी डॉलर्सवरती ट्रम्प यांचे नियंत्रण आहे। 2027 पर्यंत कच्च्या तेलाचे दर कोसळणार असून गोल्डमॅन सॅक्सचा हा अंदाज आहे। 24 साखर कारखान्यांवरती कारवाईची टांगती तलवार। कर्जाचा विनियोग योग्य कारणासाठी केला नाही। यवतमाळ जिल्ह्यामध्ये 497 आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश। आदिवासी विकास विभाग 1.25 कोटी रुपयांची दिली मान्यता। शिक्षक बदली प्रक्रियेमधील दिव्यांग प्रमाणपत्रे केली परत। शिक्षक बदलीसाठी 110 कर्मचाऱ्यांनी सादर केली होती प्रमाणपत्रे। मध्य प्रदेशामध्ये 2026 हे कृषी वर्ष म्हणून जाहीर। शेतकरी इस्रायल तसेच ब्राझीलला जाणार। उत्पन्न वाढीवरती भर। एनसीडीच्या कर्जाचा कारखान्यांकडून गैरवापर केला जातोय। 33 पैकी 21 साखर कारखान्यांवरती ठपका असून सहकार विभागाकडून साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमली समिती। कांदा दरामध्ये घसरण झालेली असून उत्पादक संकटामध्ये सापडले। पंधरवाड्यामध्ये क्विंटल मागे 700 ते 800 रुपयांनी दर उतरले। अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा।